हाय, माय नेम इज सार्थक. आय एम फ्रॉम ब्रिकफोलियो प्रायव्हेट लिमिटेड. मी आज तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट घेऊन आलो जो की लोकेटेड आहे भुगावमध्ये. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 BHK, 3 BHK, 4 BHK असे लक्झरियस अपार्टमेंट भेटणार आहेत. चला तर मग आपण जाऊ आज 3 BHK च्या सॅम्पल फ्लॅटमध्ये. हा आहे आपला 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट. त्याचा कार्पेट एरिया आहे 1303 स्क्वेअर फीटचा. इथं भेटत आहे तुमच्या सेफ्टी पर्पज साठी एक तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन. तर तुम्हाला डोअरवर भेटत आहे एल कंपनीचं डिजिटल लॉक. चला तर मग एंटर केल्याच तुम्हाला भेटत आहे एक लॉबी स्पेस ज्याची डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहेत. हा लॉबी स्पेस तुम्ही तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करू शकता किंवा तुम्ही हे सेम डेकोरेशन करू शकता. खाली तुम्ही शू रॅकचे बी अरेंजमेंट करू शकता. चला तर जाऊ आपल्या लिव्हिंग एरियामध्ये. वाव, किती मस्त डेकोरेट केलेला आहे हा लिव्हिंग एरिया. याचे डायमेन्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिलेले आहेत. लिव्हिंग एरियाची गोष्ट कराल तर तुम्हाला एकदम प्रशस्त असा लिव्हिंग एरिया भेटत आहे. तुम्ही तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये सेम सोफ्याची अशीच अरेंजमेंट करू शकता. तुम्ही बघून घेऊ शकता की टीव्ही कॅबिनेट, सोफा, सेंट्रल टेबल याची अरेंजमेंट करून सुद्धा तुम्हाला वॉकिंग पेस खूप भेटत आहे. हा 3 BHK बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये बनवलेला आहे. या बाजूला तुम्हाला एक बेडरूम आणि या बाजूला तुम्हाला 2 बेडरूम दिलेले आहेत. या बाल्कनीमध्ये जे डोअर प्रोव्हाइड केलेले आहे ते फुल विंडोजचे आहेत. या बाल्कनीच्या साईज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत. ही बाल्कनी 3 साइड कव्हर असणार आहे. बाल्कनीमध्ये भेटत आहे तुम्हाला टफन ग्लासेस आणि सेफ्टी रेलिंग्स. फ्लोरिंग मध्ये भेटत आहे तुम्हाला अँटी स्किड स्टाईल. चला तर जाऊया आता बाल्कनी नंतर आपल्या डायनिंग एरियामध्ये. तुम्ही बघून घेऊ शकता तुम्हाला 4 सीटरचा पण डायनिंग एरिया करून दाखवलेला आहे. इथं जागा खूप असल्यामुळे तुम्ही 6 सीटरचा पण डायनिंग एरिया करून घेऊ शकता. ह्या एरियामध्ये तुम्ही किचन क्रॉकरीजचे पण अरेंजमेंट करू शकता. तुम्हाला खूप मोठा पेस दिलेला आहे. चला तर मग आपण जाऊया आता लिव्हिंग आणि डायनिंग एरियाला अटॅच असणाऱ्या किचन एरियाकडे. हा आहे आपला किचन एरिया ज्याचा प्लॅटफॉर्म आहे एल शेप मध्ये. तुम्हाला एक फ्रीज साठी, डबल डोअरच्या फ्रीज साठी एक डेडिकेटेड पेस दिलेला आहे. तुमचं किचन अशाच प्रकारे मॉड्युलर करू शकता. अप्पर कॅबिनेट करू शकता, लोअर कॅबिनेट करू शकता. तर या बाजूला तुम्हाला चिमणीसाठी पण प्रोव्हिजन करून दिलेली आहे. आणि याच किचनला भेटत आहे तुम्हाला अटॅच असणारी ड्राय बाल्कनी. जस्ट हॅव अ लुक. तर या ड्राय बाल्कनीमध्ये पाहाल तर तुम्हाला एक सिंक दिला गेलेला आहे आणि ऑपोजिट साइडला तुम्हाला एक वॉशिंग मशीन साठी प्रोव्हिजन करून दिलेली आहे. किचन मध्ये लाईट आणि व्हेंटिलेशन साठी तुम्हाला एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. जसंच की मी बोललो होता हा 3 BHK येतो बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये. तर चला तर जाऊया आपल्या फर्स्ट बेडरूम मध्ये. हा आहे आपला 3 BHK चा फर्स्ट बेडरूम. याच्या डायमेन्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. याचा यूज तुम्ही गेस्ट बेडरूम साठी सुद्धा करू शकता. हे बेडरूम खूपच असं प्रशस्त आहे. इथे एक बेड अरेंज करून सुद्धा एकदम मी फ्रीली चालू शकतोय. याच बेडरूमला भेटत आहे अटॅच असे वॉशरूम. जस्ट हॅव अ लुक. इथं तुम्हाला भेटत आहे सेपी सॅनिटरी फिटिंग कोलरच्या. ऑल ओव्हर भेटत आहे तुम्हाला डॅडो स्टाईल्स. फ्लोरिंगला भेटत आहे तुम्हाला अँटी स्किड स्टाईल्स. क्रॉस व्हेंटिलेशन साठी तुम्हाला एक विंडोज प्रोव्हाइड केलेली आहे. या पेसमध्ये तुम्ही एक वॉर्डरोब अरेंजमेंट करू शकता. या बेडरूमची एक USP आहे. तुम्हाला दिलेली आहे एक रनिंग बाल्कनी. जस्ट हॅव अ लुक. ही बाल्कनी तुम्हाला लिव्हिंग एरियाला पण अटॅच आहे. चला तर आपण जाऊ आता दुसऱ्या बेडरूम कडे. ही आहे तुमची सेकंड बेडरूम. त्याच्याच ऑपोजिट साइडला आहे कॉमन वॉशरूम. जस्ट हॅव अ लुक. ह्याही वॉशरूम मध्ये तुम्हाला सेम फिटिंग भेटणार आहे. ही आहे तुमची सेकंड बेडरूम. त्याच्या डायमेन्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. बेडरूम तुम्ही तुमच्या मुलांसाठी यूज करू शकता. ह्या पेसमध्ये तुम्ही स्टडी टेबल पण अरेंज करू शकता तुमच्या मुलांच्या स्टडीसाठी. इथं आता एक तुम्हाला छोटासा बेड दिसत आहे, बट तुम्ही जर इथं बंकर बेड बनवला तर तुम्हाला एक्स्ट्रा पेस भेटू शकतो इथं. तर तुम्हाला इथं भेटत आहे एक बिग साइज विंडो लाईट आणि व्हेंटिलेशन साठी. ही विंडो खालच्या बाजूने कवर्ड असणार आहे, वरच्या बाजूने मुव्हेबल असणार आहे. तुमच्या इथं सेफ्टी पर्पज साठी तुम्हाला इनव्हिजिबल रिलिंग्स पण दिलेल्या आहेत. ह्या 3 BHK मध्ये तुम्हाला ज्या स्टाईल्स दिलेल्या आहेत मार्बल फिनिशिंग विट्रिफाईल स्टाईल्स दिलेल्या आहेत. तर ही आहे आपली मास्टर बेडरूम. याच्या डायमेन्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील. ही मास्टर बेडरूम खूप चांगल्या पद्धतीने डिझाइन केलेला आहे. तुमची पण मास्टर बेडरूम अशीच तुम्ही डिझाइन करू शकता. हा पेस मध्ये तुम्ही वर्क फ्रॉम होमचा एक सेटअप बनवू शकता. ह्याच मास्टर बेडरूमला तुम्हाला एक अटॅच भेटत आहे बाल्कनी.
ह्या बाल्कनीची साईज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. इथं सेफ्टी पर्पज साठी तुम्हाला खाली टफन ग्लासेस आणि वरती सेफ्टी रिलिंग दिलेले आहेत. याच बाल्कनीमध्ये तुम्ही 2 सीटिंगची अरेंजमेंट करून चहा आणि कॉफीचा आनंद घेऊ शकता. ह्या मास्टर बेडरूमची एक USP आहे जी की तुम्हाला खूप आवडेल. इथे भेटत आहे एक वॉकिंग वॉर्डरोब स्पेस. जस्ट हॅव अ लुक. विथ अटॅच वॉशरूम. ह्याही वॉशरूम मध्ये तुम्हाला सेम फिटिंग भेटत आहे कोलरच्या. टोटल लँड पार्सल आहे 3.5 एकर. त्याच्यामध्ये टोटल 5 टावर येणार आहेत. टोटल इन्व्हेंटरी जे आहे ते 600 आहेत. यामध्ये भेटत आहे तुम्हाला 25+ अमेनिटीज जे की तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. प्रोजेक्ट बद्दल एक्स्ट्राची माहिती पाहिजे असेल खालील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.